नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, नवीन असाल तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओ पाहण्याच्या असतील तर नक्कीच ह्या बाकीच्या व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलवर पाहू शकता, ज्याच्यामुळे तुम्हाला शेअर मार्केटचं बेसिक नॉलेजपासून टेक्निकल नॉलेजपर्यंत मिळण्यास मदत होईल. ह्या सर्व व्हिडिओ मी स्टेप बाय स्टेप टाकतोय, जेणेकरून जर तुम्ही नवीन असाल आणि सुरुवातीपासून जरी व्हिडिओ पाहता तर तुम्हाला नॉलेज स्टेप बाय स्टेप मिळत राहील. असं नको व्हायला की मी फक्त टेक्निकल सांगितलं सुरुवातीला तर ते तुम्हाला समजणार नाही, पण मी व्हिडिओचा सिक्वेन्स असा करतोय जेणेकरून बेसिकपासून सुरुवात केलेली आहे आपण, आणि आपल्याला जे नॉलेज मिळणार आहे ते पण स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी देतोय, जेणेकरून काय होईल, साधातला साधा माणूस ज्याला काही मार्केटमधली माहिती नाही तोही मार्केट व्यवस्थित समजू शकेल आणि त्यालाही व्यवस्थित ट्रेड करता येतील. तरी मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा विसरू नका, आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी लोकांपर्यंत शेअर करा. मित्रांनो, आजपर्यंत आपण वेगवेगळ्या विषयांवर बोलत आलो आहोत. आज आपण बोलणार आहोत व्हॉट इज स्टॉप लॉस, म्हणजे स्टॉप लॉस बद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. तर काय, शेअर मार्केटमध्ये प्रत्येकाचाच जो हे असतो, म्हणजे प्रत्येकाचा जो आपण व्ह्यू काय असतो, तर चांगला एक प्रॉफिट घेऊन जायचं मार्केटमध्ये, किंवा प्रत्येक ट्रेड ज्यावेळी आपण मार्केटमध्ये करतो किंवा प्रत्येक ट्रेड आपण जो इंट्राडे असेल, पोझिशनल असेल, त्या ट्रेडच्या मागे आपलं काय ठरलेलं असतं की आपल्याला चांगल्यातला चांगला प्रॉफिट घेऊन जायचा आहे. पण तो प्रत्येक वेळेस आपण घेऊन जात नाही, किंवा बऱ्याच वेळा आपल्याला तिथे तो लॉसही बुक करावा लागतो. खूप सारा असेल किंवा छोटा मोठा लॉस बुक करावा लागतो. तर तो लॉस जास्त होऊ नये म्हणून एक स्टॉप लॉस आपण लावायचा असतो. पण जे स्टॉप लॉस लोक लावतात त्यांचे पण स्टॉप लॉस हिट होतात आणि त्यांना लॉस बुक करायला लागतो, आणि नंतर त्यांची पोझिशन ती बायमध्ये गेलेली असते, म्हणजे तो स्टॉक पुन्हा वर गेलेला असतो. तर आज आपण हेच डिस्कस करणार आहे की नक्की आपलं कुठे चुकतंय, स्टॉप लॉस मध्ये लावला पाहिजे की नाही, स्टॉप लॉस लावतोय तर का हिट होतोय, आणि स्टॉप लॉस हिट न होण्यासाठी काय ट्रिक्स आपल्याला यूज करायचे. ह्या ट्रिक्स जर यूज केल्या तर आपल्याला बऱ्यापैकी आपल्या ट्रेडमध्ये सक्सेस रेशो अजून आपण वाढवू शकतो. 100% कधी कोण ॲक्युरेस नसतो, पण आपल्याला जास्तीत जास्त ॲक्युरेसी ह्याच्या थ्रू मिळवू शकतो. हाच माझा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न असेल. तर मित्रांनो, चला आज पाहूया स्टॉप लॉस म्हणजे काय. तरी ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हॉट इज स्टॉप लॉस. म्हणजे पहिलं आपण शिकू की स्टॉप लॉस म्हणजे काय असतो, नक्की स्टॉप लॉस का लावला जातो, स्टॉप लॉसचा नक्की फायदा आहे का, ह्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये पाहू. त्याच्यानंतर हाऊ टू यूज स्टॉप लॉस फॉर गुड ट्रेड, म्हणजे जर मला एक चांगला ट्रेड घ्यायचा आहे तर त्यासाठी मी स्टॉप लॉसचा यूज कसा करू शकतो, जेणेकरून माझा ट्रेड सक्सेस होऊ शकतो, किंवा जरी सक्सेस नाही झाला तरी कमीत कमी लॉस घेऊन मी बाहेर पडू शकतो. त्याच्यानंतर व्हाय स्टॉप लॉस हिट्स मोस्ट ऑफ द टाइम. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की जे लोक स्टॉप लॉस यूज करतात त्यांचे स्टॉप लॉस बहुतांश वेळी हिट का होतात, त्याच्यामागे काय फंडा आहे, किंवा का होतात, आपलं नक्की काय चुकतं, हे तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये करणार आहे. त्याच्यानंतर व्हॉट इज परफेक्ट रेशो फॉर स्टॉप लॉस, म्हणजे स्टॉप लॉस लावायचं त्यासाठी काय रेशो आहे का, म्हणजे टार्गेट आणि स्टॉप लॉसचा जो एक रेशो असेल तो कसा डिफाईन करावा, जेणेकरून स्टॉप लॉस तर हिट होणार नाही पण टार्गेट पण आपला अचीव होईल त्याच्यामध्ये. टाइम्स फॉर एंट्री फॉर सक्सेसफुल ट्रेड विथ स्टॉप लॉस. एक लक्षात ठेवा, कुठलीही गोष्ट असते मार्केटमध्ये करताना योग्य टायमिंग जर जुळलं तर नक्कीच आपल्याला त्याच्याकडून चांगला प्रॉफिट घ्यायला येणार आहे, बरोबर. जसं मॅचमध्ये जर व्यवस्थित बॉल बॅटवर बसला, टायमिंग जुळलं तर पण तो 6 जाऊ शकतो. तसे मार्केटमध्ये आपलं टायमिंग जुळलं पाहिजे, म्हणजे आपली एंट्री व्यवस्थित टाइमला झाली पाहिजे. ओके, जर तो स्टॉक पडतोय आणि तुमची एंट्री होते तर तो आपला रॉंग टाइम झाला, अशा वेळी तर आपला स्टॉप लॉस हिट होईल, किंवा आपल्याला आपली पोझिशन कट करून घ्यायला लागेल. ओके, तर ही गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे की याचा योग्य वेळ काय आहे ते. त्याच्यानंतर व्हॉट इज क्रायटेरिया फॉर स्टॉप लॉस इन इंट्राडे अँड पोझिशनल ट्रेड, म्हणजे आपण इंट्राडे करतोय किंवा पोझिशनल ट्रेडिंग करतोय, ह्याच्यामध्ये आपला स्टॉप लॉस काय हवा आहे हेही तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, जेणेकरून दोघांनाही, जे इंट्राडे ट्रेडर असतील आणि पोझिशनल ट्रेडर असतील, त्या दोघांनाही ह्याच्याकडून फायदा होईल. तर चला पहिली गोष्ट शिकू, स्टॉप लॉस म्हणजे काय. स्टॉप लॉस काय आहे, इट्स अन ॲडव्हान्स ऑर्डर टू सेल अ स्टॉक वेन इट रिचेस अ पर्टिक्युलर प्राइस पॉईंट. म्हणजे काय, एक ॲडव्हान्स ऑर्डर आपण टाकून ठेवलेली असते. माझं एक टार्गेट XYZ मी टार्गेट दिलं एक स्टॉकचं, तर ते टार्गेट हिट व्हायला मी वाट पाहत असतो. पण जर त्या टार्गेटपर्यंत पोचलंच नाही आणि ती प्राइस जर रिव्हर्स फिरते तर अशा वेळी मला लॉस होणार आहे. पण तो लॉस कमीत कमी ठेवण्यासाठी एक मी प्राइस लावून ठेवतो, तीच आपली स्टॉप लॉस व्हॅल्यू म्हणतात. ओके, इट इज यूज्ड टू लिमिट लॉस ऑर गेन इन अ ट्रेड. ह्याचा यूज काय करू शकतो, ट्रेडमध्ये कमीत कमी लॉस घेऊन आपण ह्याच्यामधून बाहेर पडू शकतो. ओके, आणि किंवा प्रॉफिटमध्ये लॉसमध्ये दोन्हीकडे आपल्याला कमीत कमी आपण बाहेर पडणार आहे, जेणेकरून काय होणार आहे, तर
आपल्याला कमीत कमी आपल्या ट्रेडमध्ये लॉस होणार आहे. म्हणजे प्रॉफिटमध्ये आपण स्टॉप लॉस लावतोच, ट्रेलिंग करतात, ते मी पुढे सांगेलच कसं आपल्याला यूज करायचं त्याच्यामध्ये. ह्याच्यानंतर ना ह्या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा मी अशी एक गोष्ट सांगणार तुम्हाला, स्टॉप लॉसचं महत्त्व काय. सुरुवातीला आपण काय बघू, स्टॉप लॉस खरंच काय महत्त्वाचं आहे की नाही, किंवा बरेच लोक म्हणतात काय स्टॉप लॉस लावून कधीच काय फायदा होत नाही, पण नक्की फायदा आहे का नाही, किंवा आहे तर कसा आहे हे ह्या व्हिडिओमध्ये पाहू. सक्सेसफुल ट्रेडर्स ऑफकोर्स हॅव अ गुड स्ट्रॅटेजी. म्हणजे जो सक्सेसफुल ट्रेडर असतो, तुम्ही ज्या काय स्ट्रॅटेजी बनवल्यात त्या सक्सेसफुल आहेत, पण त्या सक्सेस होण्यामागे कोणाचा हे हात आहे माहिती आहे सर्वात का, तर ते बट दे ऑल्सो कट देअर लॉसेस शॉर्ट वेन द ट्रेड गोज अगेन्स्ट देम. म्हणजे जो सक्सेसफुल ट्रेडर आहे, सक्सेसफुल इन्व्हेस्टर आहे, तो मोठे मोठे प्रॉफिट घेत असतो, मोठे छोटे जे काय असतील ते, पण तो योग्य वेळी त्याचे छोटे छोटे लॉस ही बुक करतो. कारण 100% शेअर मार्केटमध्ये कोणच ॲक्युरेट नसतो. तर ती 100% ॲक्युरसी सोडून मला जर लॉस होतोय तर तो मला समजलं पाहिजे की आता इथे लॉस बुक करून बाहेर पडायचं. एक लक्षात ठेवा, लॉस बुक करून बाहेर पडणं हा पण एक छान ट्रेड आहे. कारण तुम्हाला समजतंय की आता खूप मोठे लॉस व्हायची शक्यता आहे, छोटा लॉस घेऊन बाहेर पडू. जर वाट बघत बसलो तर अजून खूप मोठे लॉस होतात. त्यापेक्षा जर छोटे छोटे लॉस घेऊन तुम्ही बाहेर पडला योग्य वेळी, पुन्हा स्टडी केला आणि पुन्हा एंट्री केली तर तुमची मे बी नेक्स्ट एंट्री चांगली असणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला हे शिकून घ्यायचं आहे की तो लॉस जो काय होतो तो छोटा छोटा लॉसमध्ये बाहेर पडायचं, जे की एक स्मार्ट इन्व्हेस्टर किंवा स्मार्ट ट्रेडर करत असतो. दुसरी गोष्ट, इन फॅक्ट वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट टेनंट्स ऑफ सक्सेसफुल ट्रेडर इज टू लिमिट टू लॉसेस इन अ सच अ सिच्युएशन, अँड द वे टू डू दॅट इज बाय सेटिंग स्टॉप लॉस. म्हणजे जो सक्सेसफुल ट्रेडर इन्व्हेस्टर आहे, मी सांगितलं असं आत्ता त्याप्रमाणे, तो प्रत्येक ऑर्डरला स्टॉप लॉस असतो. मग तुमची इंट्राडे ऑर्डर तर असेल, पोझिशनल ऑर्डर असली तरी त्याला तुम्ही स्टॉप लॉस लावायचे का. काय होईल त्याच्यामध्ये, तर तुम्ही स्टॉप लॉस लावताय तर नक्कीच तुमचा एक कॉन्फिडन्स पण वाढलेला असतो, सक्सेस रेशो वाढतो आणि आपले जे लॉस होणार आहेत ते कमी होतील. कारण बहुतांश लोकांचं आपण ऐकतो की मला एवढ्या मार्केटमध्ये लॉस झाला आहे. तुम्हाला प्रॉफिट सांगणाऱ्या लोकांपेक्षा लॉस सांगणाऱ्या लोकांची खूप संख्या जास्त असते. का तर एकतर ते दुसऱ्याच्या टिप्सवर काम करत असतात बहुतांश लोक, सर्वांना नाही म्हणू शकत, आणि स्टॉप लॉस लावत नाहीत अशा वेळी. आता जर दुसऱ्याने सांगितलं त्याला तुम्ही स्टॉप लॉस पण लावत नाही, कारण दुसरा जो कोण सांगतोय तो ॲक्च्युली त्याचा बघण्याचा व्ह्यू वेगळा असतो, त्याचा होल्डिंग पिरियड वेगळा असू शकतो, आणि तुम्हाला काही माहीत नसताना तुम्ही लावता आणि स्टॉप लॉस पण लावत नाही. मग अशा वेळी काय होतं, आपलं कॅपिटल सगळं जातं. त्यापेक्षा काय करायचं तर स्टॉप लॉस लावायचं. त्यामुळे स्टॉप लॉसचं महत्त्व आहे आपल्याला की तो खूप महत्त्वाचा आहे. स्टॉप लॉस कीप्स यू ॲक्टिव्ह इन द मार्केट. म्हणजे एक लक्षात ठेवा, जो शेअर मार्केटचा ट्रेडिंग आहे, शेअर मार्केटचं इन्व्हेस्टिंग आहे, ह्या मार्केटमध्ये रोज नवीन चान्स येणार आहेत, मार्केटमध्ये नवीन रोज संधी येणार. आजचा शेवटचा दिवस आहे का नाही, पण ह्याच्यात जर टिकून राहायचे तर मला स्टॉप लॉस लावला पाहिजे, जेणेकरून छोट्या लॉसमध्ये मी बाहेर पडेल, पुन्हा स्टडी करून एंट्री घेईल, जेणेकरून मी मार्केटमध्ये ॲक्टिव्ह राहील. जर मार्केटमध्ये ॲक्टिव्ह राहण्याचा स्टॉप लॉस नाही लावला तर पाहतो 60% लॉस झाला, 70% लॉस झाला, 1 लाखाचं कॅपिटल 20,000 आलं, 1 लाखाचं कॅपिटल 30,000 आलं. मग हे जर 70,000 गेलेले असेल तर ते कव्हर करायला खूप वेळ जातो. मग ह्याच्यामध्ये मग तुम्ही पुन्हा स्टॉप लॉस लावणार कधी. जर हे काय झालं एवढं सगळं, तर व्यवस्थित स्टॉप लॉस न लावल्यामुळे, योग्य वेळी पोझिशन बुक न केल्यामुळे तुम्हाला इथे लॉस झाला. तर हे होऊ नये म्हणून काय करायचं आहे मला, तर स्टॉप लॉस लावायचा आहे, जेणेकरून आपण ह्या बिझनेसमध्ये, ह्या ट्रेडिंगच्या गेममध्ये आपण ॲक्टिव्ह राहू शकतो. आता लक्षात ठेवा, हे पाहिलं आपण त्याचं महत्त्व. त्याच्यानंतर पुढची गोष्ट पाहू की व्हाय स्टॉप लॉस हिट्स मोस्ट ऑफ द टाईम. दुसरी गोष्ट ह्या लोकांसाठी पाहणार आहे आपण की ज्यांचे स्टॉप लॉस हिट होत आहेत तर ते का हिट होत आहेत. बरोबर आहे ना. हिट होण्यामागची काय रिझन सांगतोय मी, जे काय मला रिझन्स अनुभवली, मी माझे स्टडी करून लोकांचा स्टडी केला, त्याच्यामधून जी काय रिझन मला अनुभवली ती मी तुम्हाला ह्याच्यामध्ये सांगतोय. त्याचाही तुम्हाला नक्कीच फायदा होईल. पहिली गोष्ट काय, इम्प्रॉपर एंट्री लेवल्स जस्ट लाईक बाईंग ॲट हाय अँड सेलिंग ॲट लो सपोर्ट अँड रेजिस्टन्स लेवल. म्हणजे एंट्री चुकीची करतोय आपण मार्केटमध्ये. आपण जी एंट्री करणार आहे ती चुकीच्या टाईमला होते. त्याच्यामुळे काय होतं, जसं की आपण एक सपोर्ट लेवलला बाय करतोय, ओके, किंवा सॉरी रेजिस्टन्स आलाय माझ्या स्टॉकचा, त्या रेजिस्टन्सला आपण काय करतोय, बाय करून बसतोय. आता रेजिस्टन्सला बाय केल्या काय होतं, एक तर ती प्राइस रेजिस्टन्सला आहे आणि मार्केट जर निगेटिव्ह सेंटिमेंटमध्ये, तर तिथून ती प्राइस खाली पडायची शक्यता जास्त राहते. आणि इथे जर मी बाय करतोय आणि जरी स्टॉप लॉस लावतोय तरी तो स्टॉप लॉस हिट होणारच, साहजिक आहे. त्यामुळे एक लक्षात ठेवायचं आहे की जो आपण एंट्री प्राइस आहे आपली किंवा जो स्टॉप लॉस लावणार आहे तो आपलं जे बाईंग आहे सपोर्टला आहे का रेजिस्टन्सला हे चेक करा. पुढे मी सांगेलच त्याचा कसा स्टडी करायचा आहे. तर स्टॉप लॉस हिट होण्याचं हे काय, तर रेजिस्टन्सला बाईंग करतोय किंवा सपोर्टला सेलिंग करतोय आपण. त्याच्यानंतर नो फिक्स टार्गेट अँड रिस्क रिवॉर्ड रेशो. म्हणजे बाय केले स्टॉक
कोणी सांगितलंय किंवा स्वतः पण स्टडी केलाय, पण माझं टार्गेटच फिक्स नाही. म्हणजे मी एक 150 रुपयाचा स्टॉक बाय करतोय, त्याला 200 रुपये टार्गेट ठेवतोय, कोण 170 ठेवतोय. तर त्याचा टाइम पिरियड किती हवा आहे? जर मी इंट्राडे करतोय तर मला जास्तीत जास्त किती अपेक्षा ठेवायला पाहिजे? रिस्क रिवॉर्ड रेशो माझा फिक्स नाही याच्यामध्ये. जर रिस्क रिवॉर्ड रेशो नाही तर मग काय होणार? अशा वेळी तुम्हाला लॉस किती बुक करून बाहेर पडायचं हे कळणार नाही. त्यामुळं तुम्ही ट्रेडिंगमध्ये जर करणार आहे किंवा इन्व्हेस्टिंग करताय तर त्याच्या आधी ठरवा की माझी जी आता मी 1 लाखाची कॅपिटल आहे ती मी 5, 6, 7 कंपन्यांमध्ये डिवाइड केली, तर एक एंट्री XYZ शेअर्समध्ये केली, तर माझा ह्याच्यामध्ये बाहेर पडायचा रेशो काय असेल आणि ह्याचं मला टार्गेट कमीत कमी किती घ्यायचं आहे. मग त्या टार्गेटला गेल्यावर पुढं काय करायचं हे मी पुढे सांगेल. तर रिस्क रिवॉर्ड रेशो इम्प्रॉपर असला तरी तुमचे टार्गेट स्टॉप लॉस हिट होतात. नॉट बुकिंग प्रॉफिट ऑन टाइम, म्हणजे असं खूप वेळा होतं की स्टॉक 200 रुपयाला घेतलेला असतो, 220चं टार्गेट मी ठेवले आणि तो 115च्या आसपास जातो, 116 जातो, पण मला वाटत असतं तर 220 जाईल, पण तो ॲक्च्युली 218वरूनच पुन्हा माघारी फिरतो आणि पुन्हा तो माझ्या 200च्या लेवलला येतो. असं होतं, किंवा जे काही लेवल्स असतील त्या. आता काय झालं, तो वर जाऊन तर मला फायदा घेता नाही आला आणि तो पुन्हा खाली आला आणि पुन्हा खाली येऊन माझा स्टॉप लॉस हिट केला. माझी चूक काय झाली, ते तर मी टाईमवर प्रॉफिट बुक नाही केला, मी मोठ्याच टार्गेटच्या वाट बघत बसलो. तर इथे काय करायचं आहे, प्रॉफिट बुक न केल्यामुळे आपल्या इथे स्टॉप लॉस हिट व्हायची शक्यता अजून जास्त राहते, कारण ती प्राइस पुन्हा त्या रेंजवरून खाली आली. आता किपिंग स्टॉप लॉस ॲज अ कॉमन फिगर्स लाईक 50, 100, 105, 1000 एक लक्षात ठेवा. बऱ्यापैकी लोक, समजा आता एक उदाहरण देतो, सरासरी 103ला 105ला बाईंग केलेलं असतं शेअरचं. त्यांना जर विचारलं तुम्ही ना स्टॉप लॉस काय, तर सरासरी त्यांनी 100च लावलेला असतो. आता एक लक्षात ठेवा, ही एक कॉमन फिगर आहे. कोणालाही जर 100च्या 102च्या लेवलला जर बाय करायचं असलं 105चा शेअर, तर तो वाट बघतो बायर की तो 100ला कधी येईल तो, कारण ते एक जालिम फिगर असते की जिथून तो स्टॉक येतो. कारण काय होतं, ऑर्डर त्या हिशोबाने पडलेले असतात आणि तो 100च्या खालीही जातो. मग अशा वेळी काय होतं, जे कॉमन फिगर्सवर खेळणारे लोक असतात स्टॉप लॉसला, ते काय होतं, तर त्यांचे स्टॉप लॉस ऑटोमॅटिकली हिट होतात. म्हणजे 105ला बाय करायचा, 110 टार्गेट ठेवायचं आणि 100 स्टॉप लॉस ठेवायचा. मग तो स्टॉप लॉस आधी हिट करतो, नंतर टार्गेट हिट होतं, म्हणजे तो शेअरवर जातो. मग ह्याच्यामध्ये आधी काय बुक करावं लागतं आपल्याला, नुकसान. तर लक्षात ठेवा, अशा ऑड फिगर नाही ठेवायचे. तर त्या फिगर कशा ठेवायच्या हे मी तुम्हाला सांगेल पुढे. त्याच्यानंतर ना, अपोजिट मार्केट कंडिशन ऑफ युअर एंट्री स्टॉक. म्हणजे आता मी समजा एक XYZ स्टॉकमध्ये एंट्री करतोय, बरोबर, सकाळी 9:30ला मी एंट्री करतोय, पण आज मार्केटचं निगेटिव्ह सेंटिमेंट आहे, मार्केट पडायची शक्यता दाट आहे. तर अशा वेळी मला तो प्रॉफिट मिळणार आहे का? नाही. तर मला तिथे लॉस बुक करायला लागू शकतो. का? मी बाय करतो, तो स्टॉक थोडा वर जातो, पण जर मार्केटच खाली आलं, इंडेक्स माझा डाऊन झाला, तर अशा वेळी त्याचा पटकन स्टॉप लॉस लावलेला हिट होऊन जातो आणि इथे मला लॉस बुक करायला लागतो. ओके. पुढची गोष्ट, नॉट शिफ्टिंग स्टॉप लॉस ॲज वी शिफ्ट टार्गेट. बऱ्याच वेळाला ही गोष्ट खूप होते. जसे की मी 100 रुपयाला एक स्टॉक बाय केला, बरोबर. आता काय झालं, माझं टार्गेट आहे 110 रुपये, बरोबर. ते आलंही. ज्यावेळी 109 येतं ना, त्यावेळेला माझा सेंटिमेंट चेंज व्हायला लागतो. आपण जेव्हा ट्रेड करत असतो ना, की नाही, आपल्याला वाटतं नाही तो 110च्या पुढे जाईल, 115 पण होईल. मग आपण काय करतो, त्याचं 110चं टार्गेट काढतो आणि 113 ठेवतो किंवा 115 करतो, कारण आपल्याला वाटतं एवढा आलाय तर अजून पुढे जायला काय होते. आता काय होणार आहे, तो जातोही पुढं, 110च्या थोडा वरही जातो, पण साहजिक तो एवढा वाढल्यामुळे काय होतं, त्याच्यामध्ये पुन्हा थोडं सेलिंग येतं, प्रॉफिट बुकिंग आलं, मग ती प्राइस पुन्हा पडायला सुरुवात होते किंवा एनी हाऊ कंडिशन काय तयार होतात आणि तो तुमच्या पुन्हा स्टॉप लॉसच्या जवळ येतो आणि स्टॉप लॉस हिट करून जातो. ओके. आता हे काय कशामुळे झालं, तर तुम्ही टार्गेट चेंज केलं पण तुमचा स्टॉप लॉस चेंज नाही केला, तर ही एक चूक आहे ह्याच्यामध्ये. पुढची गोष्ट, रॉंग टाइम एंट्री इन स्टॉक फॉर इंट्राडे अँड पोझिशनल लेवल. म्हणजे शेअर मार्केटमध्ये इंट्राडे करतोय मी, तर त्याच्यासाठी एक म्हणजे दिवसाचा जर काळ आहे, म्हणजे सकाळी 9:15ला मार्केट ओपन होतं आपल्या ट्रेडिंगसाठी आणि 3:30पर्यंत काय शेअर वाढतच राहत नाही ना. त्याच्यामध्ये एक असे टाईम आहेत की त्या टाईममध्ये मार्केटला गती राहते. म्हणजे तो बाय जरी असेल तर तेवढ्या वेळेत तो वरवरच जात राहील, नंतर तो थोडा टाइमपास करेल, नंतर तो खाली येईल, पुन्हा वर जाईल तो. मग ही आपली वेळ जर चुकली, बरोबर, तर काय होणार आहे, तुम्हाला तिथे स्टॉप लॉस हिट व्हायची शक्यता अजून चान्सेस वाढतात. आता हे पाहिलं आपण की आपला जो स्टॉप लॉस आपण जो टाकतोय तो हिट का होतोय, हे रिझन दिले मी तुम्हाला. ह्यातलं काही ना काही रिझन तुम्हाला नक्कीच फेस झाला असेल कधी ना कधी, की हे माझं झालेलं, ह्या चुकीमुळे माझा स्टॉप लॉस हिट झाला. ओके, ते ठीक आहे. आता ही काय रिझन समजलं प्रत्येकाला, काय हिट होतं ते समजलं. आता ते हिट होऊ नये म्हणून काय फंड आहेत ते मी तुम्हाला सांगतो. आता पाहू, हाऊ टू प्लेस गुड स्टॉप लॉस. म्हणजे एक चांगला स्टॉप लॉस कसा मी टाकू शकतो जेणेकरून
माझा ट्रेड सक्सेसफुल होऊ शकतो, माझं टार्गेट इझिली अचीव होईल आणि माझा स्टॉप लॉसही हिट होणार नाही, आणि जरी झाला तरी खूप कमी लॉस होईल किंवा तो प्रॉफिटमध्येच मी एक्झिट होईल. हे मी तुम्हाला आता सांगायचा प्रयत्न करतो. पहिली गोष्ट, इफ यू आर प्लेसिंग स्टॉप लॉस ॲट सपोर्ट अँड रेजिस्टन्स, चेक प्रिव्हियस लेवल्स ऑल्सो फॉर कन्फर्मेशन. म्हणजे काय, आता समजा मी रेजिस्टन्सला माझा स्टॉक आहे. ओके, आता ह्या रेजिस्टन्सला मी समजा सेल करतो. कॉमन गोष्ट आहे, रेजिस्टन्सला आले की प्रत्येकाला वाटतं इथून तो पडणार आहे खाली, इथे मला सेल करायचा आहे. तर मी काय होईल, ह्याचा प्रिव्हियस रेजिस्टन्स कुठे होता, अजून आजचा रेजिस्टन्स आहे आणि ह्याच्या मागे ह्या लेवलला कुठं रेजिस्टन्स आला आहे का, आणि त्यावेळी तो किती स्पाईक देऊन वर गेला आहे. मग त्या लेवलच्या थोडा अजून वर मला स्टॉप लॉस ठेवायचा आहे का, तर तो बऱ्यापैकी वेळा त्या प्रिव्हियस लेवलला एकदा टच करायचा प्रयत्न करतो, आणि तो जर पडणार असेल तर तो नॉर्मली 1-2 पॉईंट सोडूनच तो खाली राहतो. लक्षात ठेवा, त्याच्या वर जर गेला तर तो समजून जायचं की तो वर जायचे चान्सेस आहेत आता. आणि ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, सपोर्ट अँड रेजिस्टन्सवर जर आपण बाईंग आणि सेलिंग करतोय तर त्या प्रिव्हियस लेवल बघा त्याच्या, म्हणजे आजची मार्केटची कंडिशन प्लस ह्या लेवलला ज्यावेळी होता त्यावेळी काय त्यानं बिहेव केलं. ओके, आणि आजची मार्केट कंडिशन काय, हे जर तुम्ही व्यवस्थित स्टडी करताय तर नक्कीच तो स्टॉप लॉस तुम्हाला एक सक्सेस रेशो अजून वाढवून देईल. दुसरी गोष्ट, अवॉइड कॉमन फिगर्स ॲज अ स्टॉप लॉस, कीप बिलो ऑफ दॅट. म्हणजे काय, आता लक्षात ठेवा, कॉमन फिगर्स काय, जसं मी सांगितलं, मी समजा एक स्टॉक 105ला बाय केला, 105ला बाय केला की तुम्ही 100 स्टॉप लॉसच्या मागे लागू नका. ओके, आणि टार्गेट पण 110च्या मागे लागू नका. ते रिस्क रिवॉर्ड रेशोनुसार ठेवा, पण 110च्या थोडं कमी जास्त जर ठेवलं तर ते टार्गेट पण लवकर इझिली तुमचं हिट होईल. मे बी तो तुमचा प्रॉफिट कमी असेल पण तो शुअर शॉट देईल. आणि मी जर स्टॉप लॉस 100 ठेवतोय ना, आता एक लक्षात ठेवा, कॉमन फिगर्स आहे त्या 100, 500, 50. नॉर्मली त्याच्यावर जर स्टॉक असलं तर तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काय प्रत्येक वेळी जर बाय करायचं असलं तर तुम्ही त्याच्यावर बाय केले, समजा आता 105ला बाय केले, पण तुम्ही काय, बाकीच्यांचा विचार काय असतो की तो 100ला आला की पुन्हा बाय करू. आणि जे स्मार्ट इन्व्हेस्टर असतात, स्मार्ट ट्रेडर असतात, त्यांना माहीत असते की लोकांची इथे स्टॉप लॉस आहेत, त्यामुळे ते ऑर्डर बरोबर त्यावेळी खाली येतात, तुमचे स्टॉप लॉस हिट होतात ऑटोमॅटिकली. आणि पुन्हा त्यांना ते, कारण ॲक्च्युली तिथं तुमच्या माल मिळतो ना तेवढा त्या प्राईसचा, आणि तो पुन्हा तो शेअर वर जातो. ही चूक न होण्यासाठी काय करायचं, जर माझा शेअर 100च्या आसपास आहे, म्हणजे 105, 102, तर मला अशा ह्या फिगर नाही ठेवायच्या 100, 50. जर 100च्या स्टॉप लॉस ठेवणार आहे तर तो 97.50 ठेवा, 97.80, म्हणजे 98 थोडा खाली ठेवा, जेणेकरून तो हिट होणार नाही. आणि जर हिट झाला तर तो मग नवीन ट्रेंडमध्ये चेंज होतो. आता ह्याच्यासाठी तुम्हाला गॅन लेवल जर समजल्या तर गॅन लेवलनुसार बऱ्यापैकी स्टॉप लॉसला तुम्हाला चांगलं नॉलेज येतं, कारण गॅन लेवलनुसार मार्केट फिरत असतं. कारण गॅन लेवल ही मार्केटची बेसिक आहे बोललं जातं, त्याच्यावर पण आपण पुढे व्हिडिओ बनवूच. पण ह्या लेवल समजले तर ठीक आहे, जर माहीत नाही तर काही गरज नाही. स्टॉप लॉस ठेवताना ही नॉर्मल गोष्ट लक्षात ठेवा, कॉमन फिगर्सवर ठेवू नका. ऑलवेज बुक प्रॉफिट पार्टली. म्हणजे काय, तर जसं मी आता सांगितलं, मी 105ला बाय करतो आणि माझं टार्गेट 115 आहे, बरोबर. आता तो 110च्या पुढे जर गेला ना तर निम्म्या क्वांटिटी सोडून द्या, किंवा ज्या काय तुमच्या 30%, 40% सोडायचं ना त्या विकून टाका आणि वाढ बघा की पुढचं टार्गेट येते का. इन केस जर नाही आलं तर काय होईल, 50% जर विकलेले असतील तर तुमचा तो तिथे प्रॉफिट झाला, आणि खाली आलं तर अजून आपण विकून बाहेर पडू शकतो, जेणेकरून एक ॲव्हरेज प्राईस आपली चांगली राहते आणि चांगला प्रॉफिट आपण घेऊन जाऊ शकतो. आणि जरी स्टॉप लॉस हिट झाला तरी ॲक्च्युली निम्म्या क्वांटिटीमध्ये आपण प्रॉफिट घेतलेला असतो, त्यामुळे तो ट्रेड लॉसमध्ये जाण्याचे चान्सेस खूप कमी राहतात. दुसरी गोष्ट, कीप ट्रेलिंग स्टॉप लॉस इन इंट्राडे अँड व्होलाटाईल मार्केट. आता काय होतं लक्षात ठेवा, ज्यावेळी इंट्राडे करत असतो त्यावेळी प्राईस वाढतच राहील का, खूप कमी वेळा असं होतं की प्राईस वाढत राहिली, ती सडन लेवलला एक वर जाते आणि नंतर परत टाइमपास करते, पुन्हा खाली येते, पुन्हा वर जात असते. आता काय होणार आहे, जर इंट्राडेला तुम्ही हे करताय तर ज्यावेळी तुम्ही एंट्री करताय आणि तिथून जर प्राईस वर जाते तर एक लक्षात ठेवा, ट्रेलिंग स्टॉप लॉस नेहमी ठेवा. म्हणजे काय, तर तो स्टॉप लॉस पण तुमच्या टार्गेटनुसार हळूहळू वर जाईल. तर त्याच्यामुळे काय होणार आहे, जरी टार्गेट हिट नव्हता तो प्राईस जरी खाली आला तरी तुमचा स्टॉप लॉस हा प्रॉफिटमध्ये हिट होईल. म्हणजे मी 105ला बाईंग करतोय आणि माझा स्टॉप लॉस मी समजा 103 रुपये ठेवलाय. ओके, आता प्राइस काय झाली, 105 वरून 110 झाली, तर मला अशा वेळी काय करायचं, तो स्टॉप लॉस 103चा स्टॉप लॉस मी 106 करून टाकणार. ओके, आता काय जर स्टॉप लॉस ट्रेल केला, माझं टार्गेट आहे मी पुढे घेईल वाटल्यास, जर तुम्हाला घ्यायचं असेल तर. आता काय करणार आहे, 108चा 110 पर्यंत गेला, टार्गेट हिट झालं, नो प्रॉब्लेम. समजा 109 वरून पुन्हा तो खाली फिरतोय आणि 106ला जर समजा हिट झालं तर काय होणार आहे, ॲटलिस्ट 1 रुपया का होईना प्रॉफिट घेऊन मी बाहेर पडतोय. आता ह्याच्यामुळे काय झालं, आपल्याला स्टॉप लॉस ट्रेल केल्यामुळं
प्रॉफिट कमी झाला पण तुमचा ट्रेड प्रॉफिटमध्ये आला आणि लॉस बुक करावा लागला नाही. का तर मी माझा स्टॉप लॉस ट्रेल केला म्हणजे आपण शिफ्ट केला त्याला वरच्या कंडिशनला. ही व्हॉलाटाईल मार्केटमध्ये पण असंच करायचं असतं. काय होतं, व्हॉलाटाईल मार्केटमध्ये मुवमेंट खूप राहते, अप डाऊन, म्हणजे सकाळी वर राहतं, दुपारी पुन्हा डाऊन राहतं. मग हे मार्केट स्टॉप लॉस तुमचे खूप हिट करत असतं. अशा वेळी ट्रेलिंग स्टॉप लॉस ठेवतोय तर ते हिट होण्याचे चान्सेस खूप कमी राहतात. समजलं. सिलेक्ट स्टॉक्स इन इंट्राडे ॲज पर इंडेक्स मुवमेंट. आता काय करायचं, ज्यावेळी आपण एखादा स्टॉक घेतोय, आता मी जर एखाद्या स्टॉकमध्ये बाईंगची पोझिशन घेतोय तर मी तो बाय केल्यावर पाहिजे की इंडेक्स आहे, तुमचा सेक्टरल इंडेक्स असेल किंवा आपला निफ्टी आहे, सेन्सेक्स आहे, ते पॉझिटिव्हमध्ये आहेत का. त्यांचं साहजिक आहे, जर निफ्टी सपोर्टमध्ये असेल, बाईंगमध्ये, आज चांगलं बाईंग आहे निफ्टीमध्ये, तर तो स्टॉक बाईंगमध्ये असेल तर तो वरच जाणार आहे, बरोबर. आता जर निफ्टी डाऊनमध्ये तुम्ही स्टॉक बाय करताय तो नॉर्मली वरी ओपन झाला असेल, म्हणजे निफ्टी डाऊनमध्ये तुमचा स्टॉक प्लसमध्ये चाललाय. पण काय होतं, जर सडन निफ्टीमध्ये पुन्हा एकदा जर्क आला खालच्या साईडला की अजून एक 40-50 पॉईंट अचानक पडली, तर तो स्टॉक काय करतो, अशा वेळी तुमचा पहिला स्टॉप लॉस हिट होतो, कारण तो एक सडन खालच्या साईडला डाऊन जातो. आणि अशा वेळी काय होतं, तो स्टॉप लॉस हिट करतो आणि पुन्हा ती प्राइस वर येते. आता अशा वेळी काय होतं, तुमचा ट्रेड चुकला, कारण तुम्ही अपोजिट गेला. एक ट्रेंड अपोजिट आहे, एक ट्रेंड आहे, तर शक्यतो असे ट्रेड निवडा. सेल करताय तर मार्केट सेलमध्ये असावं, तुमचं स्टॉक पण सेलमध्ये असावं, जेणेकरून स्टॉप लॉस हिट होत नाहीत. आणि स्टॉप लॉस जरी हिट झाले तर ते कॉस्ट टू कॉस्ट जातात, म्हणजे तुमची जिथं बाईंग प्राइस आहे ना तिथेच तुम्हाला तो एक्झिट पण करून देतो, जेणेकरून लॉस होण्याचे चान्सेस खूप कमी राहतात. पुढची गोष्ट, बिफोर एंट्री फिक्स टार्गेट अँड स्टॉप लॉस. आता एक लक्षात ठेवा, बऱ्याच वेळेला असं होतं, तुम्हाला नक्कीच हे अनुभव आले असतील की एंट्री केलेली असते पण टार्गेट ही फिक्स नसतं आपलं. तर एक लक्षात ठेवा, एंट्री करायच्या आधी आपण नेहमी ठरवायचं, जर मी आता एक 500 रुपयाला एंट्री करतोय तर माझं ह्याचं टार्गेट काय पाहिजे इंट्राडेसाठी, किंवा जे पोझिशनल ट्रेड घेणार आहे. तर इंट्राडेला मी 510ला बाहेर पडणार आहे, 515ला बाहेर पडणार आहे, किंवा माझा स्टॉप लॉस काय ठेवायचा आहे, मला 495 ठेवायचा आहे, 498 ठेवायचं आहे. ओके, आता हे जर फिक्स असलं तर काय होतं, तुमचा ट्रेडचे मिस्टेक होण्याचे चान्सेस खूप कमी राहतात. का तर तुम्ही आधीच फिक्स केलेलं असतं की ह्या लेवलला मला एक्झिट व्हायचं आहे किंवा ह्या लेवलला माझा स्टॉप लॉस ठेवायचा आहे. आणि जर हे तुम्ही आधीच ठरवून एंट्री करताय तर नक्कीच तो ट्रेड तुम्हाला चांगला देईल. फक्त ह्या आवाज तर ठेवू नका, म्हणजे खरोखर तो अचीव होणार आहे का, त्याचं मुवमेंट बघा. मग आणि तर असं नको व्हायला की 500चं बाईंग केलंय आणि 530चं टार्गेट ठेवलं इंट्राडेला, ती हिट होण्याचे चान्सेस खूप कमी राहतात. आणि अशा वेळी जर तुम्ही 495 स्टॉप लॉस ठेवता तर आधी तुमचा तो स्टॉप लॉस हिट करेल, का तर तुमचं टार्गेट खूप फास्ट आहे. आणि हे एवढं टार्गेट होण्यापेक्षा छोटे टार्गेट ठेवा आणि ते बुक करत चला, किंवा त्या टार्गेटला काय करायचं, थोड्या क्वांटिटी सेल करत राहायचं आणि स्टॉप लॉस ट्रेल करायचं. समजलं. टार्गेट आणि तुमचा स्टॉप लॉस फिक्स पाहिजे. आता ट्रेलिंग स्टॉप लॉस इज ऑलवेज गुड. जसं मी आधी सांगितलं, नेहमी स्टॉप लॉस ट्रेल करायचे का. जसं तुम्ही टार्गेट आपण नेहमी शिफ्ट करतो, पोझिशनलमध्ये असेल, पोझिशनलमध्ये आपण टार्गेट वर घेत जातो. समजा आपण ठरवतोय की 500ला घेतलेला स्टॉक मी 560ला बाहेर पडणार आहे, पण तो 555ला गेला की आपल्याला वाटतं तो अजून जाणार आहे. मग अशा वेळी आपल्या माइंडमध्ये जे टार्गेट जो तो स्टॉप लॉस असतो ना, तो थोडा वर अजून शिफ्ट केला पाहिजे आपण. ओके, जर लॉंग टर्मला असेल तर काही इश्यू नाही, पण जो लॉंग टर्मचे जे स्टॉप लॉस असतात ते आपले फिक्स हवेत. एवढ्या पर्सेंटला मी ह्याच्यामधून बाहेर पडेल, मग तो किती नंतर खाली पडू द्या किंवा तिथून तो वरी जाऊ द्या, मग आपण पुन्हा स्टडी करून त्याच्यावर एंट्री करू शकतो. इंट्राडेला तर खूप महत्त्व आहे ट्रेलिंग स्टॉप लॉसचं, कारण प्राइस वर जाते अशा वेळी जर एंट्री करतोय तर तो ट्रेल बरोबर त्या टार्गेटनुसार तुमचं स्टॉप लॉस पण ट्रेल करत जावा, जेणेकरून टार्गेट जरी हिट नाही झालं तरी तुमचा स्टॉक नॉर्मल प्रॉफिटमध्ये बाहेर पडायला तुम्हाला मदत करतो हा ट्रेलिंग स्टॉप लॉस. समजलं. अजून पाहतोय की ऑलवेज रिमेंबर गुड टाइम्स ऑफ एंट्री अँड एक्झिट फॉर इंट्राडे अँड पोझिशनल ट्रेड. आता एक लक्षात ठेवा, मार्केटचा मी जसं बोललो तुम्हाला की मार्केट दिवसभर एकाच रेंजमध्ये कधीच चालत नाही, त्याची रेंज प्रत्येक वेळी वेगळी राहते. म्हणजे सकाळचा मार्केटचा 2 वेगळा असतो, दुपारी थोडा टाइमपास करतो, एक म्हणजे 2:30 नंतर पुन्हा एकदा त्याच्यामध्ये गती आलेली असते. तर ही मूव कशी कॅच करायची आपल्याला, तर एक लक्षात ठेवा, ज्यावेळी आपण 9 ते 9:15 मार्केट वॉच करतो प्री आवरमध्ये, त्याच्यानंतरनं काय करायचं आपल्याला, 9:15 नंतरनं 9:30 ते 9:30 वॉच करायचं की ट्रेंड काय देते. तुम्ही ज्या स्टॉकमध्ये एंट्री करणार आहे त्याची पहिली 15 मिनिटाची कॅन्डल बघा, तो स्ट्रॉंग बुलिश बनवतोय का वर जाऊन पुन्हा खाली येतोय. म्हणजे ह्याच्यावर तुम्हाला समजतं की आजचा सरासरी ट्रेंड काय. आणि जर त्याच्या पुढची कॅन्डल जर पुन्हा बुलिश बनवायला जातो, त्याचा टॉप तोडून तो वर जातोय, तर सरासरी मार्केट वर जाणार असतं. पण ही तेजी किती वेळ टिकते सरासरी, तर सरासरी जर 9:30ची तेजी 10:30 पर्यंत सस्टेन राहते. त्याच्यानंतर काय होतं, प्रॉफिट बुकिंग येतं.
त्याच्या प्रॉफिट बुकिंगमुळे काय होतं, तो प्राईस थोडी खाली यायला सुरुवात होते आणि अशा वेळी मग तुमची स्टॉप लॉस हिट होण्याची शक्यता जास्त असते जर तुम्ही त्याला स्ट्रिक्ट स्टॉप लॉस ठेवले असतील जवळ. तर अशा वेळी काय करायचं, एंट्री आपली महत्त्वाची हवी. त्याच्यानंतर आता मार्केटचा टाईम सांगतो मी तुम्हाला. 9:30 ते 9:30ला जर एंट्री करतो तर ती माझं एक्झिट आहे ना सरासरी 10:30 ते 11:15 झालं पाहिजे, कारण इथपर्यंत मार्केटचा ट्रेंड एक राहतो. त्यानंतर थोडं मार्केट टाइमपास करतं, मे बी तिथून तो खाली पण येईल. त्याच्यानंतर ज्यावेळी युरोपियन्स ओपन होतात, युरोपियन मार्केट 12:30 ते 1च्या दरम्यान, तिथे परत मार्केटचा ट्रेंड होतो. जर युरोपियन पॉझिटिव्ह असले तर सरासरी पुन्हा एक मार्केटमध्ये नॉर्मल जर्क येतो अर्धा 1 तासासाठी आणि पुन्हा 1:30 तो संत राहतो. मग 1 ते 2:30 पर्यंत मार्केटमध्ये बऱ्यापैकी मुवमेंट नसते किंवा 2:45 पर्यंत, आणि 2:30 नंतर मुवमेंट येण्याची शक्यता जास्त असते. मग अशा वेळी तुम्ही पुन्हा एंट्री करायची शक्यता आहे, कारण इथे तुम्हाला तो फास्ट मूव्ह देणार असतो. मग अशा वेळी काय होणार, क्विक टार्गेट तुमचे अचीव्ह होऊ शकतात किंवा स्टॉप लॉस पण पटकन हिट नाहीत होणार. पण हे करताना इंडेक्सचा स्टडी केला पाहिजे, सपोर्ट रेजिस्टन्सचा स्टडी केला पाहिजे. लक्षात ठेवा, ब्लाइंड ट्रेड नका करू. म्हणजे जर मी टायमिंग दिलं तर इथेच एंट्री करणार वगैरे असं काही नका करू, कारण दिवसभर ट्रेड घेऊन बसण्यापेक्षा थोड्या वेळात ट्रेड करा, प्रॉफिट घ्या आणि दिवसभर शांत बघत बसा. हे माझं टेक्निक आहे स्वतःचं. मी दिवसभर ट्रेडिंग कधीच करत बसत नाही. मार्केट ओपन झालं 9:30ला एंट्री करायची, 10:30 पावणे 11पर्यंत एक्झिट करायचं आणि पुढचा स्टडी करायचा. त्याच्यानंतर जर काय वाढलं तर मार्केट एक्झिटच्या टाईमला म्हणजे 2:30 नंतर पुन्हा आपण एंट्री घेऊ शकतो, जेणेकरून आपला मधला टाईम आपण स्टडी करण्यासाठी देऊ शकतो मार्केटला. समजलं? तर टाईम लक्षात ठेवा मार्केटमध्ये, त्यानुसार एंट्री करा, जेणेकरून स्टॉप लॉस हिट नाहीत होणार. समजलं मित्रांनो? धन्यवाद. तुम्हाला ह्या व्हिडिओबद्दल ज्या काय प्रतिक्रिया असतील त्या कळवायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा. ह्या व्हिडिओ जर आवडलाय तर लाईक नक्कीच करा आणि शेअर आपल्या मराठी लोकांना करा. तुमचे काय व्हॉट्सअप ग्रुप्स असतील, तुमचे काय फेसबुक पेजेस असतील तर त्याच्यामध्ये ही लिंक व्हिडिओ कॉपी करा आणि पेस्ट करा, जेणेकरून जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत ह्या व्हिडिओ पोहोचतील. कारण माझं इंटेन्शन फक्त मराठीत बनवायचं आहे आणि जेणेकरून मला तुमच्याकडनं थोडा सपोर्ट हवा आहे की ह्या व्हिडिओ मराठीतल्या आपल्या जास्त लोकांपर्यंत तुमच्या ग्रुप्सवर शेअर करा, जेणेकरून जे काय नॉलेज मी शेअर करतोय तुमच्याबरोबर त्यांनाही समजेल आणि ज्या काही 4-2 गोष्टी जर नवीन असतील प्रत्येकाला तर त्याही समजण्यास मदत होतील आणि नवीन लोकांना तर ह्याचा नक्कीच खूप सारा फायदा होईल, जेणेकरून ते एक सक्सेसफुल ट्रेड घेऊ शकतात. तसेच अजून व्हिडिओ आहेत त्या तुम्ही डिस्क्रिप्शन लिंकमध्ये पाहू शकता आणि जो व्हॉट्सअप ग्रुप मी दिला आहे ह्या व्हिडिओच्या एंडिंगला डिस्क्रिप्शनमध्ये त्याला जॉईन करा. फक्त हा ग्रुप जो आहे तो कुठल्याही प्रकारच्या टिप्ससाठी नाही, ह्याच्यामध्ये फक्त एक जनरल इन्फॉर्मेशन शेअरिंगसाठी बनवला आहे, तुमच्या क्वेरीज क्लिअर करण्यासाठी. तरी त्या हिशोबाने तुम्ही तो ग्रुप जॉईन करा, नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा होईल. धन्यवाद मित्रांनो. जास्तीत जास्त आपल्या चॅनलला शेअर करा.